सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। नमः श्री शंकरानंद गुरुपादाम्बुजन्मने सविलास महामोह ग्राहग्रासैककर्मणे। शंकर शंकर शंकरा शंकर शंकर शंकरा शंकरा भयंकरा शंकरा भयंकरा। पाहि मां कृपाकरा पाहि मां कृपाकरा पाहि मां जगदीश्वरा पाहि मां जगदीश्वरा। शंकर शंकर शंकरा शंकर शंकर शंकरा शंकरा भयंकरा शंकरा भयंकरा। पाहि मां कृपाकरा पाहि मां कृपाकरा पाहि मां परमेश्वरा पाहि मां परमेश्वरा पाहि मां जगदीश्वरा। शंकर शंकर शंकरा शंकर शंकर शंकरा। उमापति महादेव की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रीमद विद्यारण्य स्वामीजी या द्वैत विवेक प्रकरणामध्ये आपल्याला समजावून सांगत आहे की एक भगवंताची सृष्टी आहे आणि एक आपण निर्मित केलेली सृष्टी आहे। भगवंतानी एक विश्वाला बनवलेलं आहे आणि एक विश्व आपण स्वतःनी बनवलं। आणखीन काल आपण पाहिलं अनेक उदाहरणाच्या द्वारे त्यांनी समजावून सांगितलं की हे जे वैयक्तिक विश्व आहे, मानसिक विश्व, मनोमय जग, तेच दुःखाचं कारण आहे। इथे अन्वय व्यतिरेकाच्या द्वारे त्यांनी समजावून सांगितलं की जिथे जिथे मनोमय जगत आहे तिथे तिथे दुःख आहे, पण जिथे मनोमय विश्व नाही तिथे दुःख नाही। जसं उदाहरण त्यांनी दिलं, समाधीमध्ये बाह्य जग आहे, ईश्वरकृत जग आहे, पण मनोमय जग नसल्यामुळे तिथे शांती आहे। सुषुप्तीमध्ये तर याला म्हणतात अन्वय। जिथे जिथे मनोमय जग आहे तिथे तिथे दुःख आहे। जसं जिथे जिथे काल उदाहरण दिलं होतं, घट आहे तिथे तिथे माती आहे, तर मातीचं अन्वय आहे। आणि जर माती नाही तर घट नाही, व्यतिरेक झाला। जीवसृष्टी नाही तर दुःख नाही, बंधन नाही। आता जेव्हा हे ऐकलं त्या शिष्याने, तर शिष्य म्हणतो की अच्छा, मला आता कळलं आहे, हे जे द्वैत आहे, जे समोर जग दिसतं त्याच्यामुळे समस्या आहे। तर मी काय केलं पाहिजे, तर म्हणे मनोलय केलं पाहिजे। मनाला जर मी लीन केलं तर मला बंधन होणार नाही। तर इथेच विद्यारण्य स्वामी म्हणतात की असं नाही, नुसतं मनोनिरोध केल्याने समस्याचं जे निदान आहे किंवा उपचार होणार नाही। तुला काय करावं लागेल, तर म्हणे हे जे जग आहे
याच्यामध्ये सत्यता काय हे बघ. हे पहा, एक तर भक्तीची दृष्टी आहे. जर आपण हे समजलं की हे सगळं भगवंत कृत आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, जर असं मानलं तर काही समस्या नाही. किंवा ज्ञानाची दृष्टी काय आहे की जे हे जग दिसत आहे याच्यामध्ये सत्यता तुम्ही ठेवू नका. मृषात्मता आलं होतं, मृषात्मता 40व्या श्लोक. तर मग या जगामुळे जे दिसणारं जग आहे त्याच्यामुळे काही समस्या उद्भवणार नाही. तर असा हट्ट तू धरू नको की जेव्हा संपूर्ण जग संपून जाईल तेव्हा द्वैताचा नाश होईल, असं नाही. हे पहा, आपण आरशामध्ये आपलं प्रतिबिंब पाहतो आणि अनेक वेळा काही आरसे असे असतात वाकडे तिकडे, तर त्याच्यामध्ये एक कोणी बारीक माणूस एकदम लठ्ठ जाड दिसतो, कोणी जाड एकदम बारीक दिसतो, कोणी ठेंगणा आहे तो एकदम उंच असा दिसतो. पण आपल्याला ते पाहून काही दुःख होत नाही का? कारण माहित आहे की हे प्रतिबिंब आहे, सत्य नाही आहे, आभास आहे. त्याचप्रमाणे वेदांतामध्ये उदाहरण देतात की शिंपल्यामध्ये चांदीचा आभास होतो. जेव्हा आपल्याला वाटते की खरोखर तिथे चांदी आहे तर लोभ होतो. जेव्हा आपल्याला कळतं की परत प्रतीती मात्र आहे तर मग तो लोभ काय संपून जातो. तर काम क्रोध लोभ वगैरे तोपर्यंत राहतात जोपर्यंत सत्य बुद्धी खूप ठेवली आहे या जगामध्ये. सत्य बुद्धी आहे तर भय होईल किंवा लोभ होईल किंवा इच्छा होईल, ईर्ष्या होईल, हे सगळं होईल. म्हणून ते म्हणतात की ब्रह्मज्ञान मिळव, आणखीन त्यांनी सत्य काय हे जाणून घे. आणि ते म्हणतात की भगवंताची ही जी सृष्टी आहे याच्यामध्ये अबाधकम साधकम च द्वैतम ईश्वर निर्मितम 42वा श्लोक. ईश्वरकृत जगामध्ये काहीच बाधा नाहीये, सगळं साधक आहे. जर तुला विवेक कसा करायचा जर हे कळली, ही कला जर तुला आली तर या जगाचा उपयोग करून तू जगापासून मुक्त होऊ शकतो. म्हणून जगाबद्दल द्वेष करू नको, घृणा करू नको. आणखीन या जगाला तू काय अपनेतुम अशक्यम, या जगाचा नाश करू शकत नाही. म्हणून सत्य जाणून काय कर, त्याचा त्याग. आता इथे म्हणतात 43व्या श्लोकामध्ये की जीवकृत द्वैत दोन प्रकारचा आहे. ईशकृत द्वैत म्हणे अबाधकम साधकम, नेहमीच आपल्याला मदत करणार आहे. भगवंताचं हे जे जग आहे याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वच वस्तू आपल्याला मदत करतात, बाधा कोणी करत नाही. पण जीवकृत जो द्वैत आहे त्याच्यामध्ये दोन प्रकारचं, एक शास्त्रीय आणि अशास्त्रीय. आणि या अशास्त्रीय द्वैतामुळे त्रास आहे. जीवकृत शास्त्रीय द्वैत जे आहे ते चांगलं आहे. तर आता काय आहे हे दोन प्रकारचे द्वैत पहा. फारच छान हा प्रसंग आहे. जीवद्वैतम तु शास्त्रीयम अशास्त्रीयमिति द्विधा उपादतीत शास्त्रीयम आतत्वस्यावबोधनात्. म्हणे जीवद्वैतम, जीवद्वैत शास्त्रीय व अशास्त्रीय असे दोन प्रकारचे आहे, द्विधा. आणि आता हे जे दोन द्वैत आहे याबद्दल काय करायचंय तर म्हणे उपादतीत. उपादतीत म्हणजे जो शास्त्रीय द्वैत आहे
तो अलाउड आहे, त्याची परवानगी आहे, त्याचा तू उपयोग कर. शास्त्रीय द्वैताचा उपयोग करून मोक्ष मिळव, आतत्वस्य अवबोधनात, तत्वज्ञानापर्यंत शास्त्रीय द्वैत ग्रहण केलं पाहिजे, म्हणजे त्याचा उपयोग केला पाहिजे. तत्वज्ञान झाल्यावर ते सुद्धा तू सोडू शकतो. तर दोन झाले, जीवकृत द्वैत, शास्त्रीय आणि अशास्त्रीय. अशास्त्रीय बद्दल आता काही सांगितलं नाही, शास्त्रीय द्वैताबद्दल सांगितलं. तत्वज्ञानापर्यंत, जोपर्यंत तत्वज्ञान होत नाही, मोक्ष होत नाही, तोपर्यंत त्याचा स्वीकार आपण केला पाहिजे. अच्छा, आता जरा सांगा, शास्त्रीय जीवकृत द्वैत काय आहे? तर पहा 44. आत्मब्रह्म विचाराख्यम शास्त्रीयम मानसम जगत बुद्धे तत्वे तच्च हेयम इति श्रुत्यनुशासनम. इथे म्हणतात की आत्मब्रह्म विचाराख्यम, आत्माच ब्रह्म आहे, हा जो सिद्धांत आहे, हा जो विचार आहे, हा विचार ज्याच्याद्वारे दृढ होईल, सिद्ध होईल, त्याला म्हणतात शास्त्रीय मानसम जगत, शास्त्रीय द्वैत, शास्त्रीय जीवकृत द्वैत. म्हणजे आपण सद्गुरूंची प्राप्ती केली पाहिजे, श्रवण मनन केलं पाहिजे, आणि आत्माच ब्रह्म आहे हे जाणून घेतलं पाहिजे. तर आता इथे सुद्धा द्वैत आहे, गुरु आहे, शास्त्र आहे, साधना आहे. तर म्हणे तत्वज्ञान जोपर्यंत होत नाही, या द्वैताचा उपयोग करा. आणखीन बुद्धे तत्वे तच्च हेयम, एकदा तत्वज्ञान झालं, एकदा साक्षात्कार झाला की मग याला तुम्ही सोडू शकता. हेयम त्याज्य. जसं आपण गाडीमध्ये बसतो आणि आपल्या गंतव्यावर पोहोचल्यानंतर मग त्या गाडीला सोड, आपण त्या गाडीकडे वळून पाहत सुद्धा नाही. कमीत कमी त्याला थँक्यू म्हटलं पाहिजे, ज्या ट्रेननी आपल्याला इथपर्यंत पोहोचवलं. पण तिकडे वळून पाहत नाही, आपल्याला एवढी घाई असते, लगेच पळतो आपण. तर त्याचा त्याग होऊन जातो, कारण जो उपयोग होता तो आपण उपयोग केला, आणखीन आता त्याची काही गरज नाही म्हणून सोडून देतो. त्याचप्रमाणे शास्त्रीय द्वैत आहे, श्रवण मनन निधिध्यासन शास्त्र, हे सगळ्यांची मदत घेऊन मोक्षापर्यंत पोहोचा आणि मग सोडून द्या. आता हा जो विचार आहे, हा विचार 45, 46, 47, 48 या 4 श्लोकांमध्ये हाच विचार सांगितला. तर आपण वाचू. 45. शास्त्राण्यधीत्य मेधावी अभ्यस्य च पुनः पुनः परमं ब्रह्म विज्ञाय उल्कावत्यान्यथोत्सृजेत. इथे म्हणतात की शास्त्राणी अधीत्य, शास्त्राचा अभ्यास करून. कोणाला सांगत आहे? म्हणजे मेधावी, जो मेधावी आहे, जो मुमुक्षु आहे, साधक आहे, त्यांनी काय केलं पाहिजे? शास्त्रांचा अभ्यास केला पाहिजे. आणि एकदा नाही, अभ्यस्यच पुनः पुनः, परत 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 परत. आपण सुद्धा एकदा ग्रंथ वाचून आपण काय करतो? कपाटात ठेवून देतो. म्हणजे स्वामी छान सांगतात की पुस्तकामध्ये काय सांगितलेलं आहे म्हणे, सेल्फ नॉलेज, आत्मज्ञान. एकदा पुस्तक वाचतो, मग त्याला कुठे ठेवतो? शेल्फ मध्ये. आणखीन आपली लायब्ररी वाढत जाते. तर इथे काय म्हणतात? नाही, परत परत. आणि परमं ब्रह्म विज्ञाय, जोपर्यंत त्या तत्वाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत अभ्यास केला पाहिजे. आणि एकदा ज्ञान झाल्यावर परमं ब्रह्म विज्ञाय, विज्ञान म्हणजे ज्ञान झाल्यावर काय केलं पाहिजे? उल्कावत
तथोत्सृजत यथा उत्सृजत. उल्कावत, उल्का म्हणजे इथे उदाहरण दिलंय, मशालीप्रमाणे त्याचा त्याग केला पाहिजे. आता मशाल इथे कुठे आली? तर आता पहा, जुन्या काळी लाईट तर नव्हते, वीज नव्हती. आता 700 वर्षापूर्वी हे झालेले आहे विद्यारण्य स्वामीजी. तर आता अंधार असायचा संध्याकाळी. आता कुणाला आपल्या गावाकडे जायचं आहे आणि रस्त्यामध्ये काही लाईट नाही, उजेड नाही, तर मशालीच्या द्वारे तो जो वाटसरू त्याला रस्ता दाखवून त्या गावापर्यंत ते लोक पोहोचवत असत. अच्छा, एकदा तो त्या आपल्या गावामध्ये पोहोचला की मग त्या मशालीची काही गरज नाही, विझवू शकतो, सोडू शकतो. त्यामुळे त्याचप्रमाणे हे शास्त्र जे आहे ते काय आहे? मार्ग दाखवणार आहे, रस्ता दाखवणार आहे. गुरुदेव नेहमी म्हणायचे रोड मॅप. सगळे हे जे शास्त्र आहे अगदी नकाशाप्रमाणे. जीपीएस, आपण जीपीएस उपयोग करतो ना, जीपीएस शिवाय काही लोक चालूच नाही शकत. सारखं त्यांना पाहावं लागतं कुठे वळायचं आहे, इकडे वळायचं आहे. एकाने छान सांगितलं, जीपीएस म्हणजे अध्यात्मामध्ये सुद्धा जीपीएस पाहिजे. गुरु परंपरा सिस्टम. गुरु परंपरा असेल तर आपण बरोबर आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू. तर इथे म्हणतात की शास्त्राचा अभ्यास करा आणि मग त्याला सोडून द्या. लोक आधीच शास्त्रांचा त्याग करून देतात. अनेक लोक आपले घरचे पुस्तकं आश्रमामध्ये ठेवतात. स्वामीजी हे तुम्हाला उपयोग असेल. ग्रंथ, आपण ग्रंथाचा त्याग केला पाहिजे, त्याची परवानगी आहे, पण केव्हा? परमं ब्रह्म विज्ञान, ब्रह्मज्ञान झाल्यावर. अच्छा, आता इथे उदाहरण दिलंय पुढच्या 46व्या श्लोकामध्ये. हाच विचार हाच आहे. ग्रंथमभ्यस्य मेधावी ज्ञान विज्ञान तत्परः पलालमिव ध्यानार्थी त्यजेत ग्रंथमशेषतः. म्हणे जो मेधावी आहे, पहा इथे परत मेधावी शब्द. मेधा म्हणजे धारणा शक्ती आहे, ज्याच्यामध्ये ज्याला मोक्ष मिळवण्याची इच्छा आहे, त्याला ज्ञान आणि विज्ञान दोन्ही मिळवायचं. ज्ञान विज्ञान तत्पर. ज्ञान म्हणजे परोक्ष ज्ञान, विज्ञान म्हणजे अपरोक्ष ज्ञान, अनुभव. तर अशी ज्याची इच्छा आहे त्यांनी काय केलं पाहिजे? तर ते म्हणतात की पलालमिव धान्यार्थी. जसं कोणाला तांदूळ पाहिजे, तांदूळ, तो शेतकरी आहे, तर तो काय करतो? तो धान्यार्थी आहे, तांदूळार्थी आहे, तांदूळ पाहिजे. तर तो जे बाहेरचं तूस असतं, कोंडा तूस वगैरे असतं, त्याचा काय करतो? तो त्याग करतो. आत्मबोधामध्ये सुद्धा शंकराचार्यांनी हेच उदाहरण दिलं आहे. वपुस्तुषादिभि कोशे युक्तम युक्त्यावघात आत्मानम अंतरम शुद्धम विविच्या तंडुलम यथा. तो फक्त तांदूळ घेऊन येतो, बाहेरचं जे टरफळ आहे, तूस आहे, ते काय सोडून देतो. त्याचप्रमाणे त्यजेत ग्रंथम अशेषता. त्याचप्रमाणे हा जो मुमुक्षु आहे, जो साधक आहे, त्यांनी सुद्धा ग्रंथाचा त्याग केला पाहिजे. आता त्याला आत्मज्ञान झालंय, तर आता त्याची काही गरज नाही. हे ब्रह्मबिंदू उपनिषदामध्ये हा श्लोक आलेला आहे. ग्रंथम अभ्यास आता जो आपण वाचला, त्याचप्रमाणे दुसऱ्या एका श्रुतीचा दाखला देऊन परत हाच विचार मांडत आहे की पहा, तमेव धीरो विज्ञाय प्रज्ञां कुर्वीत ब्राह्मणः नानुध्यायात् बहून् शब्दान् वाचो विग्लापनम हितत. आता इथे त्या मेधावी शब्दाला, मेधावी जो साधक आहे त्यासाठी ब्राह्मण शब्दाचा उपयोग केला आहे. आणि ते ब्राह्मण म्हणजे जातीच्या द्वारे नाही, ब्राह्मण म्हणजे ब्रह्माला जाणण्याची ज्याची इच्छा आहे. मुंडकोपनिषदामध्ये सुद्धा ब्राह्मण शब्द आलेला आहे मुमुक्षूसाठी. परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मण निर्वेद माया नास्त्य कृतकृतेन. जो मुमुक्षु आहे तो परीक्षण करतो आणि मग सगळं सोडतो.
तिथे ब्राह्मण शब्द आलेला. इथे सुद्धा म्हणतात की जो मुमुक्षु आहे त्यांनी काय केलं पाहिजे, तम एकम धीर विज्ञाय. धीर शब्द सुद्धा आलाय त्यासाठी. जो धीर आहे, मेधावी आहे, ब्राह्मण आहे, त्यांनी काय केलं पाहिजे, ब्रह्मतत्वाला जाणलं पाहिजे, श्रवण मनन वगैरे करून. आणि एकदा त्याची निष्ठा झाली ब्रह्मतत्वामध्ये, मग काय, न अनुध्याया बहून शब्दान, मग फार जास्त तो त्या शब्दांमध्ये गुंतला नाही पाहिजे. उगीच तर्क वितर्क कुतर्क करून म्हणे आता सगळं सोड, कारण शब्दाच्या द्वारे जिथे पोचायचं होतं ते तू पोचला आहे. वाचो विगलापनम हित, ते नुसतं वाणीचं श्रम होईल. आता त्या वाणीचा काही उपयोग नाही, आता तू मौन होऊ शकतो. जोपर्यंत ज्ञान नाही तोपर्यंत हा शब्दाची किंमत आहे. सद्गुरु जे शब्द बोलत आहे, एक एक शब्द बहुमोलाचा आहे. आणि तो चर्चा करत आहे, डिस्कशन करत आहे, त्याच्यावर सुद्धा शब्द पाहिजे. ग्रंथ वाचत आहे, ग्रंथ सुद्धा शब्दरूपच आहे. पण विज्ञाय, एकदा विज्ञान झालं की मग तो सोडू शकतो. तर इथे सांगत आहे शास्त्रीय द्वैत तुम्ही त्याची मदत घ्या आणि मग सोडा. एक आणखी श्लोक आहे त्याच्यामध्ये सुद्धा दुसऱ्या उपनिषदातील जे मंत्र आहे त्याचे शब्द घेऊन इथे हा श्लोक रचला आहे. पुढचा श्लोक, तमेवैकं विजानीथ यन्या वाचो विमुञ्चथ यच्चेन्वाङ् मनसि प्राज्ञ इत्याद्या श्रुतयः स्फुटाः. श्रुतयः स्फुटाः, अनेक श्रुती आहे, अनेक मंत्र आहे. त्यामध्ये काय सांगितलं आहे, तमेवैकं विजानीथ, त्या एक तत्वालाच तू जाणून घे. जाणण्यास योग्य जर काही वस्तू आहे तर म्हणे एक तत्व. आणि अन्या वाचो विमुंचथ, इतर जे शब्द आहे, इतर ज्या गोष्टी आहे, वाईफळ गोष्टी, त्या सगळ्या सोडून दे. एक तत्व बस. आणि असंच सांगितलेलं आहे कुठे, तर म्हणे कठोपनिषदामध्ये सुद्धा, यच्छेन्द्वांग मनसि प्राज्ञ तद्यच्छेद ज्ञानमात्मनि ज्ञानमात्मनि महती नियच्छेद तद्यच्छेद शांत आत्मनि. तिथे म्हटलेलं आहे की ही जी वाणी आहे, या वाणीला तुम्ही काय करा, मनामध्ये लीन करा. मनाला समष्टी मनामध्ये लीन करा आणि मग त्याला आत्मतत्वामध्ये ब्रह्मतत्वामध्ये लीन करा. तिथे ध्यान कसं करायचं ही म्हणजे त्याची प्रोसेस सांगितली आहे, पद्धत सांगितली आहे. स्वतःकडे जायचं. गुरुदेव म्हणायचे याला यू टर्न. तर अर्थ काय आहे, सगळे उपनिषद, सर्व उपनिषद म्हणत आहे की तत्वज्ञान झाल्यावर मग तुम्ही मौन व्हा. मौन व्हा म्हणजे जास्त त्या ग्रंथामध्ये शब्दामध्ये अडकू नका, त्याचा तुम्ही त्याग करू शकता. तर इथपर्यंत शास्त्रीय द्वैताचं वर्णन झालं. आता इथे म्हणतात अशास्त्रीय द्वैत. अच्छा, अशास्त्रीय द्वैत काय आहे आणि याचा स्वीकार, याला म्हणजे स्वीकारलं पाहिजे का, तर म्हणे नाही. हे पहा, शास्त्रीय द्वैत त्याचा उपयोग केला पाहिजे तत्वज्ञानापर्यंत आणि मग सोडलं पाहिजे. पण अशास्त्रीय द्वैत काय आहे, तर म्हणे याचं कधीच ग्रहण केलं नाही पाहिजे. नेहमीच त्याज्य आहे, नेहमीच हे आहे. अच्छा, पण आधी सांगा तर खरी काय आहे अशास्त्रीय द्वैत. पहा 49, अशास्त्रीयमपि द्वैतम तीव्रम मंदमिति द्विधा कामक्रोधादिकं तीव्रम मनोराज्यम तथेतरत. म्हणे अशास्त्रीय द्वैत दोन प्रकारचा आहे. तुम्ही असे एक चार्ट बनवू शकता. द्वैत
मग एक ईशकृत द्वैत, जीवकृत द्वैत. मग जीवकृत द्वैत मध्ये दोन झाले, शास्त्रीय आणि अशास्त्रीय. आणि आता अशास्त्रीय द्वैतामध्ये सुद्धा दोन आहेत. ते कोणते? तर तीव्रम मंदम इति द्विधा. अशास्त्रीयम अपि द्वैतम तीव्रम मंदम इति द्विधा. एक तीव्र आहे आणि मंद आहे. त्याच्यामुळे तीव्र आणि मंद काय आहे तर म्हणतात काम क्रोधाधिकम तीव्रम. काम क्रोध लोभ वगैरे हे तीव्र अशास्त्रीय द्वैत आहे. अच्छा, आणि मंद काय आहे तर म्हणजे मनोराज्यम. आपण जे मनोराज्य करतो, मनाने काही काही कल्पना करतो, म्हणजे मंद अशास्त्रीय द्वैत आहे. अच्छा, म्हणजे आता दोघांना काय, दोघांची मदत घेतली पाहिजे, स्वीकार केलं पाहिजे का, अंगीकार केलं पाहिजे का तर म्हणजे नाही. म्हणून पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात की उभयम तत्वबोधात प्राण निवार्यम बोध सिद्धये शमः समाहितत्वं च साधनेषु श्रुतं यतः. म्हणे हे जे दोन्ही अशास्त्रीय द्वैत आहे, दोघांचं निवारण केलं पाहिजे, दोघांचा त्याग केला पाहिजे. का? म्हणे बोध सिद्धये. आत्मज्ञानाची जर सिद्धी तुम्हाला करायची असेल तर उभयम तत्वबोधात प्राण, तत्वज्ञानाच्या आधीच दोघांचा त्याग केला पाहिजे. तीव्र अशास्त्रीय आणि मंद, तीव्र आणि मंद, काम क्रोध इत्यादी तीव्र आणि मनोराज्य दोघांना सोडलं पाहिजे जर आत्मज्ञान मिळवायचं असेल. का? संबंध काय आहे म्हणे आत्मज्ञान तेव्हाच होतं जेव्हा मनामध्ये शांती असते, मनामध्ये शुद्धी असते. आता काम क्रोध लोभ सगळं असेल, मनोराज्य असेल, तर तिथे एवढा कचरा आहे की तुझं आत्मतत्व प्रकटच होणार. म्हणून सर्व श्रुतींमध्ये काय सांगितलेलं आहे? शमः समाहितत्वं च साधनेषु श्रुतं यतः. उपनिषदांमध्ये सांगितलंय शमो दम उपरती तितिक्षा श्रद्धा समाधान. हे सगळं असल्याशिवाय मनाची शुद्धी होणार नाही. जोपर्यंत शुद्धी होणार नाही तोपर्यंत ज्ञान होणार नाही. म्हणून बोध सिद्धये, आत्मज्ञानाची सिद्धीसाठी हा जो अशास्त्रीय द्वैत आहे याचा तर तत्वज्ञानाच्या आधीच काय केला पाहिजे? त्याग केला. म्हणून आपल्याला सारखं सांगण्यात येतं अंतःकरणाची शुद्धी करा. ईश्वरार्पितम नेच्छया कृतम चित्त शोधकम मुक्ती साधकम. चित्त कसं आपण शुद्ध करू शकतो तर कर्मयोगाच्या द्वारे, भक्तीच्या द्वारे अनेक साधना सांगितली. जोपर्यंत मनामध्ये छान वातावरण बनत नाही तोपर्यंत तत्वज्ञान अशक्य आहे. म्हणून ते म्हणतात अशास्त्रीय द्वैत तुम्ही काय करा? सोडा तत्वज्ञानाच्या आधी, तेव्हा तत्वज्ञान होईल. आता इथे तो पूर्वपक्षी जेव्हा हे ऐकतो, पूर्वपक्षी म्हणजे एक शिष्य समजा, तो म्हणतो ठीक आहे, तत्वज्ञानाच्या आधी आम्ही काम क्रोध लोभ षडविकार षडरिपू सगळे सोडू, पण तत्वज्ञानानंतर हे सगळं चालेल का? तत्वज्ञान झाल्यावर जर मी काम क्रोध वगैरे यांच्या जर बरोबर राहिलो तर काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे नंतर मी अंगीकार करू शकतो, स्वीकार करू शकतो का? तर इथे फार छान म्हणतात पुढच्या श्लोकामध्ये, म्हणे नाही, नंतर जर तू तत्वज्ञानानंतर हे काम क्रोध वगैरे सगळे वाढवले तर तुला जीवन मुक्तीचा आनंद मिळणार नाही. पहा, बोधातूर्ध्वं च तथ्येयं जीवन मुक्ती प्रसिद्धये कामादि क्लेश बंधेन युक्तस्य नहि मुक्तता. तत्वज्ञान एकदा त्या सिद्ध पुरुषाला झालं की मग तो काय होतो? जीवन मुक्त होतो. म्हणजे काय?
त्याचा देह जिवंत असतो, सर्व जगामध्ये तो वावरतो, पण कुठेच तो आसक्त होत नाही किंवा कोणाशी द्वेष करत नाही, राग करत नाही, मुक्त होऊन तो वावरतो. तर आता इथे काय म्हणतात, या मुक्तीचा तू आनंद घेऊ शकतो जर अशास्त्रीय द्वैत जर तू सोडले. तत्वज्ञानानंतर जर परत तू हे काम क्रोध वगैरे आपल्या मनामध्ये त्याला येऊ दिलं तर काय होईल, नाही मुक्तता, जीवन मुक्तीचा जो मजा आहे, जो आनंद आहे तो तुला मिळणार. हा, हे फार छान पॉइंट आहे. बोधात ऊर्ध्वम च तद्धेयम, तत्वज्ञानानंतर सुद्धा, ऊर्ध्वम म्हणजे नंतर, बोधात ज्ञानात, ज्ञानाच्या नंतर जीवन मुक्ती मिळते, प्रसिद्ध आहे. आणि या जीवनमुक्तीला जर तुला टिकवून ठेवायचं असेल आणि त्याचा आनंद घ्यायचा असेल तर काम आदी हे जे तीव्र अशास्त्रीय जो द्वैत आहे त्याचा तू काय केला पाहिजे, त्याग केला, तरच जीवनमुक्तीचा तुला काय मजा मिळेल. आता जेव्हा त्या शिष्याने हे ऐकलं तो काय म्हणतो की मला जीवनमुक्ती नको आहे. पण मग विचित्र आहे पुढचा शब्द, जीवन मुक्तिरियं मा भूत जन्मा भावे त्वहं कृती तरहि जन्मापि तेस्त्वेव स्वर्गमात्रात् कृती भवान. जेव्हा त्यांनी हे ऐकलं की तत्वज्ञान झाल्यावर काम क्रोध वगैरे सोडले पाहिजे, त्याला ठेवलं नाही पाहिजे, कारण जीवनमुक्तीचा आनंद मला घ्यायचा आहे, तो काय म्हणतो की मा जीवन मुक्ती या मा भूत, जीवनमुक्ती नकोय मला, मला तत्वज्ञान झालंय आणि त्यामुळे काय विदेह मुक्ती माझी होईल. विदेह मुक्ती म्हणजे ज्याला तत्वज्ञान होऊन जातं, मग जेव्हा तो देह ठेवतो त्याला म्हणतात विदेह मुक्ती. ब्रह्मज्ञानी पुरुष जेव्हा देह आपला सोडतो तर त्याला म्हणतात तो काय झाला, विदेह मुक्त. जे अज्ञानी लोक आहे जे ते जेव्हा देह सोडतात तर त्याला विदेह मुक्ती म्हणत नाही, कारण त्याचा परत जन्म होतो. तर दोन प्रकारची मुक्ती, एक आहे जीवन मुक्ती, एक आहे विदेह मुक्ती. जीवनमुक्त पुरुषच जेव्हा देह ठेवतो तर तो काय होतो, विदेह मुक्त, मग त्याचा जन्म होत नाही. आता इथे गंमत आहे, हा शिष्य काय म्हणतो की तत्वज्ञान मला होईल झालेलं आहे, म्हणजे होईल, आणखीन त्याच्यानंतर जर मी काम क्रोध वगैरे आपल्या मनामध्ये ठेवले तर मला जीवन मुक्ती नाही मिळणार, तुम्ही असं म्हणत आहात, ठीक आहे, पण मला विदेह मुक्ती तर मिळेल. म्हणजे काय, त्याला काम क्रोधाशी एवढं प्रेम आहे त्याच्यासाठी तो जीवन मुक्ती सोडायला तयार आहे ना कशी. तर इथे त्याच्यावर सद्गुरू म्हणतात की तुला विदेह मुक्ती माहिती आहे काय आहे. विदेह मुक्ती झाल्यावर मग परत जन्म होणार नाही, आणि परत जन्म मिळणार नाही तर तुला काम क्रोध लोभ वगैरेचा जो आनंद तुला घ्यायचा आहे तो तुला भेटणार नाही. तर तू इथे या काम क्रोधासाठी जीवन मुक्ती त्याग करण्यास तयार आहे, तर मला वाटतं तू विदेह मुक्ती सुद्धा सोडेल, कारण विदेह मुक्तीनंतर काम क्रोध वगैरे काही राहणार नाही. म्हणून तू असं कर, स्वर्गासाठी प्रयत्न कर, स्वर्ग मात्रात कृती भवा, स्वर्गासाठी तू प्रयत्न कर, कृतकृत्य हो, म्हणजे तुला समाधान होईल, कारण तिथे सगळे भोग आहे, काम क्रोध वगैरे सगळे आहे तिथे. हा श्लोक जरा वेगळाच आहे. इथे त्याचं म्हणणं काय आहे पहा, विद्यारण्य स्वामीजी म्हणत आहे की अशास्त्रीय द्वैत कधीच त्याचा स्वीकार केला नाही, नेहमीच सोडला. हा म्हणतोय की तत्वज्ञानानंतर, अरे तत्वज्ञानानंतर मग मुक्तीचा तो आनंद घेऊ शकणार नाही, म्हणजे ठीक आहे विदेह मुक्ती तर माझी होऊन जाईल,
म्हणजे विदेह मुक्ती झाल्यावर मग हे कामक्रोध वगैरे राहणार नाही, ज्याच्यासाठी तू जीवन मुक्ती सोडायला तयार आहे. तर असं कर, स्वर्गासाठी प्रयत्न कर, ही मुक्ती वगैरे तू सोड. आता जेव्हा स्वर्गाबद्दल सद्गुरू म्हणतात त्याला, तर तो काय म्हणतो की महाराज स्वर्गामध्ये मला नाही जायचं, कारण स्वर्गामध्ये फार दोष आहे. तर इथे आचार्य फार छान म्हणतात. आधी आपण श्लोक वाचू, मग तुम्हाला सांगतो. क्षयातिशय दोषेण स्वर्गो हेयो यदा तदा स्वयं दोषममात्मायं कामादिक्किं न हीयते. जेव्हा सद्गुरू म्हणतात की तू स्वर्गामध्ये जा, तिथे त्याचा आनंद घे, तर हा काय म्हणतो, नाही नाही, स्वर्गामध्ये तर फार दोष आहे. काय दोष आहे? तर 2 दोष आहे. क्षय, अतिशय. क्षय म्हणजे नाशवान आहे. सर्वांना श्लोक माहिती आहे, क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. जोपर्यंत आपले पुण्य असतात तोपर्यंत स्वर्गाचा आनंद आपण घेऊ शकतो. पुण्य क्षीण झाल्यावर खाली यावं. तर एक हा स्वर्गामध्ये दोष, म्हणजे परमनंट मुक्ती नाही. आणि दुसरा अतिशय. अतिशय दोष म्हणजे स्वर्गामध्ये सुद्धा देवतांना काय ईर्ष्या होत असते. जर त्यांच्यापेक्षा जास्त कोणाला सुख मिळत असेल, जास्त आनंद मिळत असेल, अतिशय म्हणजे उत्कृष्ट, बेटर, श्रेष्ठ, तर त्यांच्या मनामध्ये ईर्ष्या, द्वेष हे सगळे विकार येतात. म्हणून आपण पाहतो, इंद्र जेव्हा पाहतो की कोणी तपश्चर्या करत आहे, त्याच्या मनामध्ये लगेच योजना सुरू होतात, प्लॅनिंग, की त्याचं तपश्चर्या कशी भंग करावी. अतिशय, कारण हा या माझ्या खुर्चीवर बसेल आणि मला इथून जावं लागेल. तर म्हणे या स्वर्गामध्ये तर अनेक दोष आहे, म्हणून हेय. स्वर्ग काय त्याज्य आहे, हे म्हणजे त्याज्य, मला नकोय स्वर्ग. तर इथे सद्गुरू फार छान म्हणतात, म्हणे तुला स्वर्गामध्ये जे दोष आहेत ते दिसत आहे, पण या काम क्रोधादीमध्ये दोष दिसत नाहीये. स्वयं दोषम आत्मायम. कामादी तर संपूर्ण दोषाचे काय कारण आहे, काम क्रोध, सगळी समस्या या षडविकारांमुळे. तर त्याच्यामध्ये तुला दोष दिसत नाही, तो तू सोडायला तयार नाहीये. कळतंय का मी काय सांगत आहे? स्वर्गामधील दोष दिसत आहे, कामादी किम नाही येत आहे. तू या कामादीला का सोडत नाही? म्हणून काय कर, हे अशास्त्रीय जे तीव्र द्वैत आहे हे आधीच सोड, आणि ज्ञानानंतर तर निश्चितच. कारण काय, आता पुढे म्हणतात की तत्वज्ञानानंतर सुद्धा जर काम क्रोध विकार त्यांच्याशी जर तुझं प्रेम आहे तर फारच गडबड होणार आहे. काय होईल तर आता जरा थोडे कठोर श्लोक आहे 2-3. त्याच्यामध्ये विद्यारण्य स्वामी म्हणतात की ज्ञानानंतर जर हे सगळे विकार असतील तर त्या ज्ञानीची काही शोभा राहणार नाही. त्याचा जो आदर सत्कार आहे तो सगळा तो गमावून बसेल. म्हणून पहा पुढे, तत्वं बुद्ध्वापि कामादीन निःशेषं न जहासि चेत् यथेष्टाचरणं ते स्यात् कर्मशास्त्राति लंघिनः. इथे म्हणतात की तत्वं बुद्ध्वा अपि, तत्वाला जाणून घेतल्यानंतर, बुद्ध्वा अपि जाणून घेतल्यानंतर सुद्धा, कामादीन निःशेषम न जहासी चेत. चेत म्हणजे जर तत्वज्ञान झाल्यावर तू जर कामादी हा जो अशास्त्रीय तीव्र विकार आहे तो जर तू सोडला नाही, अशास्त्रीय द्वैत, तर काय होईल, यथेष्ट आचरणम ते स्यात्.
मग तुझं जे आचरण आहे ते कसं होईल? मनसोक्त. कारण काही नियम संयम राहणार नाही. तू म्हणत आहे काम क्रोध राहिले तरी चालेल, तर मग आता काम प्रेरित, क्रोध प्रेरित, लोभ प्रेरित सगळं तुझं आचरण होईल. आणखीन मग काय होईल? याला म्हणतात यथेष्ट आचरण. यथेष्ट, जशी इच्छा, जसं मन सांगेल तसं तू कर. आणि याच्यामुळे काय होईल? शास्त्र अतिलंघिन, शास्त्राचे विधी निषेध जे नियम आहेत त्याचं तू काय करेल? उल्लंघन करेल. उल्लंघन होईल तुझ्या हातून. म्हणून याच्यामध्ये धोका आहे. ज्ञानानंतर हे पण असं आहे, अज्ञानी माणूस जर काही यथेष्ट आचरण करत आहे तो लोक एवढी त्याची निंदा करत नाही, कारण अज्ञानी, याला माहीतच नाही. पण ज्ञान झाल्यावर जर असं त्याचं आचरण होईल तर काय होईल? त्याची निंदा होईल, पुढे सांगतात. आणि पुढचा श्लोक फारच कठोर आहे. आधी वाचू आपण, मग त्याचा अर्थ पाहू. बुद्धाद्वैतस्य तत्त्वस्य यथेष्टाचरणं यदि शुनां तत्त्वदृशां चैव को भेदो अशुचि भक्षणे. तो शिष्य म्हणतोय, जर यथेष्ट आचरण झालं तर काय प्रॉब्लेम? तर इथे सद्गुरु जरा रागवून त्याला म्हणतात की अरे, तू यथेष्ट आचरण करायला सुद्धा तयार आहे. तुला माहित नाही त्याने काय काय समस्या येणार आहे. आणि ते जरा रागावून ते म्हणतात की बुद्ध अद्वैत तत्वस्य, जे अद्वैत तत्व आहे त्याचं ज्ञान तुला झालेलं आहे, आणि तरी सुद्धा यथेष्ट आचरण यदि, जर तू यथेष्ट आचरण करत आहे तर, आता पाहिजे फार कठोर शब्द म्हणतात. ते म्हणतात मग त्या तत्वज्ञानीमध्ये आणि कुत्र्यामध्ये भेद काय राहील? पहा कसं म्हटलेलं आहे. शुनाम तत्वदृशाम चैव, शुनाम म्हणजे कुत्री. को भेद अशुची भक्षणे, कुत्र जे अशुची भक्षण करणार आहे त्याला तर काही माहित नाहीये, कुठेही करत काही कसंही आचरण त्याचं असतं. जर तत्वज्ञानीचं आचरण जर असंच होईल कामक्रोधच्या द्वारे, आणखीन काही शास्त्र नाही, नियम नाही, तर मग त्या पशुमध्ये आणि त्याच्यामध्ये काय आहे ना, कठोर. आणि पुढे म्हणतात तुला त्रास तर होईल, हे तर आहे. आणखीन पहा, लोकनिंदा तुला सहन करावी लागेल. लोक काय म्हणतील पहा पुढे. बोधात पुरा मनो दोष मात्रात क्लिष्णास्यथा धुना अशेष लोकनिंदाचेती अहो ते बोध वैभवम. म्हणे बोधात पुरा, तत्वज्ञानाच्या आधी तुझ्यामध्ये सगळे विकार होते. तत्व बोधात पुरा मनोदोष मात्रा क्लिष्णस्य, क्लेश होत होता. कामक्रोधामुळे कोणाला तर आजपर्यंत सुख मिळालेलं नाहीये. त्यामुळे ज्ञानाच्या पूर्वी तुझ्या मनामध्ये सगळे विकार होते आणि त्याच्यामुळे तुला त्रास होत होता. पण आता काय? अधुना आता तुला ज्ञान झालंय, आणि ज्ञानानंतर जर कामी, क्रोधी, लोभी, द्वेषी हे सगळे विकार तुझ्यामध्ये आहे, तर तुला सगळे लोक काय म्हणतील? कामी, क्रोधी, लोभी. आणखीन अशेष लोकनिंदा, सगळे लोक म्हणतील पहा हे ज्ञानी असून. म्हणून जे मोठे लोक असतात त्यांना फारच सावध राहावं लागतं, कारण त्यांची थोडीशी सुद्धा चूक लोकांच्या नजरेत येते. आणि मग निंदा. म्हणून गीतेमध्ये सुद्धा अर्जुनाला भगवंतानी हे समजवलंय, अवाच्य वादांश्च बहून वदिष्यन्ति तवाहिता. अरे अर्जुन, जर तू या युद्ध क्षेत्रापासून पलायन केलं
तर सर्व लोक आहे ते काय काय तुझ्याबद्दल बोलतील. अवाच्य वादान मी बोलू शकत नाही. काय काय ते बोलतील, निंदा करतील, थट्टा करतील. तर म्हणून इथे म्हणतात सद्गुरू जरा लक्ष ठेव. ज्ञान प्राप्त झाल्यावर तर जबाबदारी जास्तच आहे. आणि ते कसे थोडं थट्टा करतात. म्हणे जर तू ज्या यथेष्ट आचरण करत आहे, कामक्रोधाशी प्रेम आहे तुझं, तर म्हणे वा वा बोध वैभव, काय छान तुझं ज्ञान आहे. बोधाचं वैभव तर पहा, ज्ञानाची शोभा तर पहा. म्हणून असं करू नको. आणि पुढच्या श्लोकामध्ये त्याला एक सल्ला देत आहे. फारच छान श्लोक आहे. ते म्हणतात की असं पशुवत आचरण तू करू नको. असं आचरण कर की लोक तुला देव मानतील, पूजा करतील. म्हणून पहा 57. विड्वराहादितुल्यत्वं माकांक्षिस्तत्त्वविद् भवान् सर्वधी दोष संत्यागात् लोकै पूज्यस्य देववत. फारच छान. इथे म्हणतात यथेष्ट आचरण जर तू केलं तर तुला सुद्धा लोक काय म्हणतील, 2 पायाचा पशु आहे. विटवराहादी, विटवरा, वरा म्हणजे डुक्कर, पाकस असतो. कुत्र्याप्रमाणे किंवा डुकराप्रमाणे असं तुझं आचरण होऊ देऊ नको. माकांक्ष, अशी इच्छा नको करू की मी कसं आचरण करीन. त्याच्याऐवजी काय कर, भवान, भवान म्हणजे आपण, फार आदरपूर्वक. आतापर्यंत तू तू म्हणत आहे, आपण असं काही करावं असं ते सद्गुरू म्हणत. जेव्हा सल्ला द्यायचा असेल, समजायचं असेल, तर हिंदीमध्ये सुद्धा म्हणतात त्या पोराला, मुला, आपको ऐसा नहीं करना चाहिए, आपको समझना चाहिए. तर इथे जर भवान, संस्कृत भवान म्हणजे आपण, तुम्ही काय करा, सर्वधी दोष संत्यागा, बुद्धीचे सगळे जे दोष आहे याचा त्याग करा. आणि लोकही पूज्यस्य देववत, असं काही तुमचं आचरण झालं पाहिजे की लोक तुम्हाला म्हणजे अरे आता देव माणूस आहे, गॉड मॅन. आणि तेव्हाच मग लोकांची श्रद्धा सुद्धा या वेदांत ज्ञानामध्ये होईल. नाही तर लोक काय म्हणतील, वेदांत ज्ञान शिकल्यानंतर असं जर आचरण असेल तर आम्हाला नको. म्हणून गीतेमध्ये जे म्हटलेलं आहे, यद्यद आचरती श्रेष्ठ तत्तदेव इतरो जना. श्रेष्ठ लोक जसं आचरण करतात, लोक त्याचं आचरण करतात, अनुसरण करतात. म्हणून त्याला सावध होऊन त्याचा त्याग केला पाहिजे. तर आता तो विचार तुम्हाला, ठीक आहे मला समजलंय, तत्वज्ञानानंतर मी कामक्रोध वगैरे अगदी सोडून दे. पण आता जरा मला एक थोडासा उपाय सांगा की हे कसे सुटतील. तर 58व्या श्लोकामध्ये ते सांगतात, काम्यादि दोष दृष्ट्याध्याः कामादित्याग हेतवः प्रसिद्धो मोक्षशास्त्रेषु तान्विन्वश्य सुखी भव. म्हणे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे जे 6 विकार आहे, याचा जर त्याग करायचा असेल तर दोष दृष्टी, याच्यामध्ये काय काय कमतरता आहे, याच्यामुळे कसा लोकांना त्रास होतो, हे जरा तू विचार कर. हे पहा, सोपा नियम असा आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला दोष दिसतात त्याचा सहजच आपण त्याग करतो. कोणची वस्तू जर डिफेक्टिव्ह आहे तर आपण लगेच त्याला सोडतो, नको हे नको. तर काम, क्रोध, लोभ याची जी नेगेटिव्ह साईड आहे, जी दुसरी बाजू आहे, तिच्याकडे जरा तू काय कर, चिंतन कर. आणि हे सगळ्या शास्त्रांमध्ये वर्णन केलेलं आहे. दोष दृष्ट्या मुहुर्मुहु, इथे म्हटलेलं आहे ना, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम.
जरा त्याच्यामध्ये काय फॉल्ट्स आहे, काय फ्लॉज आहे हे पहा, आपोआप ते सगळे सुटते. आणि तान अन्विष्य सुखी भव, दोष त्याच्यामध्ये बघून त्याला सोड आणि मग काय हो, सुखी भव. असा इथे आशीर्वाद. तर ह्याप्रमाणे इथपर्यंत अशास्त्रीय जीवकृद्वैत कसा घातक आहे हे सांगितलं आणि त्याग करण्यास त्याला प्रवृत्त केलं. शास्त्रीय द्वैत आधी घ्यायचंय आणि मग सोडायचंय, पण अशास्त्रीय द्वैत तर नेहमीच त्याग्य आहे. आणि त्याच्यामध्ये दोन आहे. आता आपण पाहिलं तीव्र अशास्त्रीय. आता तो म्हणतो की महाराज जर मंद अशास्त्रीय द्वैत असेल तर चालेल का? मंद अशास्त्रीय द्वैत काय आहे? मनोराज्य आहे ना, आपण पाहिलं तर मनोराज्य. जर जीवन मुक्त म्हणजे तत्वज्ञानानंतर जर मनोराज्य जर होत राहील तर त्याच्यामध्ये काही समस्या आहे का? ते सुद्धा सोडावं लागेल. तर आता त्याचं उत्तर पुढे देतात, ते आपण आता उद्या पाहू. पुढचाही प्रसंग फारच छान आहे. सगळे श्लोक इतके चांगले आहे, अगदी प्रॅक्टिकल आहे. तर आता मनोराज्य आणि गीतेमध्ये म्हटलेलं आहे ध्यायतो विषयान पुंस, पुढे ते सांगतात. तर मनोराज्य सुद्धा सोडलं पाहिजे, तेव्हाच तो जीवन मुक्तीचा काय आनंद मिळू शकतो. आता उद्या आपला शेवटचा दिवस आहे. एक मला सूचना द्यायची आहे, पण आधी मी पूर्ण मनन करतो. 2 मिनिटं तुम्ही थांबा. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.